कुत्र्याकडे सिक्स सेन्स जास्त असतो, सायकिक पॉवर जास्त असते, त्याला निगेटिव्ह एनर्जी वगैरे लगेच महसूस होते बरं का. लगेच त्याला कळतं की कोणतरी आलंय गेलंय, लगेच सगळ्या गोष्टी. म्हणून ती बघा वेगवेगळ्या असं मूड बदलतं, हर कधी करतं, कधी रडतं, कधी हे करतं. आणि पुढल्या 10 दिवसात 5 दिवसात जर एखादं गाचकणार असलं, मरणार असलं तर त्याला ती लगेच लक्षात येतं बघा. कुत्र्याला अन्नदान करणं म्हणजे राहू केतू शनीचा प्रभाव कमी करणं. भैरवांचे दूध संरक्षक मानलं जातं कुत्र्याला. त्यामुळे आता प्रत्येक जण कुत्रं पाळतच. फक्त विषय काय असतोय की लिमिटेड काही गोष्टी कुत्र्यांबरोबर. आता एखादं बघा, एखाद्याच्या घरात कुत्रं किचन पर्यंत बेडवर कुठेही असतं किंवा काय असण्याबद्दल नाही, पाळण्याबद्दल पण विषय नाही. फक्त कसं असतंय, कुत्र्याबरोबर गलत कृत्य करणं ही काय म्हणजे बरोबर नाही. लाळ चुकून पोटात जाते मुका घेताना किंवा काय, म्हणजे मोठ्या घरात मी बघितलंय, स्वतः व्हिडिओ बघितलेला आहेत बरं का. फक्त त्याचा एक बॅड इफेक्ट काय, त्याची सलावा लाळ वगैरे किंवा आपल्या घरातल्या मुलांना त्रास त्याचा किंवा काय. भैरवांचे दूध आपण त्याला मानतो, भैरव मानतो, आणि त्या कुत्र्याबरोबर असे एखादे गलत क्रिया